महाराष्ट्रीयन फूड 328 आजची रेसिपी आहे गाजराचा हलवा. गाजरामध्ये भरपूर सीझन येतात त्यामुळे आपण आज गाजराचा हलवा बनवतोय. सध्या गाजराचं सीझन चालू आहे. तर हे गाजर पूर्ण स्वच्छ धुवून पाठीमागचे दांडे काढून टाकलेत आणि साळून घेतलेत. आता आपण किसून घेऊया. आता आपण गाजर किसून घेऊया. आपण घेतलंय किसलेलं गाजर. आता आपण फोडणीसाठी साजूक तूप, त्याच्यानंतर कापलेले काजू बदामाचे काप, साखर कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, आणि हिरवी इलायची. तुम्ही बघू शकता तुम्ही कढई तापत ठेवली. आता आपण साजूक तूप घालतोय. तूप थोडंसं तापून झाल्यानंतर गाजर टाकतोय. गाजर छान परतवून घ्यायचे तुपामध्ये. हा सीझन गाजरच आहे त्याच्यामुळे आपण गाजरचा हलवा बनवतो. बरंचसं तुम्ही बघू शकता इथं 5 ते 7 मिनिटं गाजर झालं परतून झालंय. आता आपण दूध घालतोय. इथं मी 250 ग्राम दूध घातलंय. वरनं थोडंसं घालूया. तुम्ही पाहिजे असेल तर दूध गरम करूनही घालू शकता किंवा गारही घालू शकता. आता आपण ते काजू बदामाचे काप करून घेतले ते टाकतोय. त्यानंतर आपण विलायची ठेचून घेतली ती टाकतोय. याला 5 ते 7 ते 8 मिनिटं शिजवायचं. आपण इथे 8 ते 8 मिनिटासाठी झाकून ठेवतो. झाकून शिजवायचा आहे तो मंद आचेवरती. तुम्ही बघू शकता इथं दुधामध्ये आपला पूर्ण हलवा शिजून झालाय. आता आपण साखर टाकतोय. थोडस दूध बाकी असताना साखर टाकायची. सध्या थंडी सुरू आहे आणि थंडीचे लाडू 1 किलोच्या प्रमाणात जर तुम्हाला करायचे असेल तुम्ही बघू शकता इथे आपला गाजर हलवा तयार आहे. एकदा हा गाजर हलवा तुम्ही घरी बनवून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.